नाशकात प्रथमच सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर प्राजक्ता अमित देसाई यांच्या बोज अँड बटनच्या वतीनं भव्य इंडियाज बिगेस्ट डान्स कॉम्पिटिशन 2024चं आयोजन दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबई नाका नाशिक येथे संपन्न झालं आहे। या डान्स कॉम्पिटिशनसाठी महाराष्ट्रासह राज्यभरातून डान्समधील स्पर्धकांनी सहभाग घेतला। यामध्ये सोलो डान्स, ग्रुप डान्ससह भारतीय संस्कृतीमधील स्पर्धकांच्या विविध प्रकारच्या डान्सने उपस्थित रसिकांची मनं जिंकली आहे। याप्रसंगी स्पर्धकांचे पर्यवेक्षक बालगंधर्व पारितोषिक 2023 विजेता महाराष्ट्र लावणी सम्राट अश्मिक कामटे तसेच बॉलिवूड चित्रपटातील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर वैभव घुगे तसेच डान्स इंडिया डान्स सीझन 6च्या सेमीफायनलिस्ट दीपक कुलसरे आणि फिल्म इंडस्ट्रीमधील चित्रपटांच्या स्क्रिप्ट रायटर डायरेक्टर श्रद्धाराजे भोसले यांनी उत्कृष्ट डान्स करणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्यात आली। या डान्स कॉम्पिटिशनच्या शोसाठी प्रमुख पाहुणे म्हणून टीव्ही सिरियल मालिका रात्रीस खेळ झाले हे अण्णा नाईक म्हणजेच माधव अभ्यंकर आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील डॉक्टर अमित देसाई यांच्यासह किन्नर आखाड्याचे श्रीमंत नंदगिरी ऋषिकेशजी महाराज हे उपस्थित होते। तसेच या संपूर्ण डान्स कॉम्पिटिशनसाठी नाशिकमधील सोनी गिफ्ट आणि सोनी पैठणी यांचं महत्त्वाचं सहकार्य लाभलंय। मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नाशिकमधील प्रथमच प्राजक्ता अमित देसाई यांच्या बोज अँड बटन यांच्या इंडिया बिगेस्ट डान्स कॉम्पिटिशन 2024 मोठ्या उत्साहात पार पडलाय। आपला जरी नाशिक मधला पहिला सीझन असेल तरी आपण प्रत्येक वर्षी आता याचा सीझन करत राहू, सेकंड सीझन, थर्ड सीझन आणि खूप सारे सीझन्स आपले येतच राहतील। सगळ्यांच्या आपल्या आशीर्वादाने अशी मी अपेक्षा करते। माझा कार्यक्रम सक्सेस होण्यामागचा माझा एक मोठा हात म्हणावं ते माझे मिस्टर डॉक्टर अमित देसाई। हे जर आज माझ्या पाठीशी नसते तर मी कुठलाही कार्यक्रम करू शकले नसते। ते माझ्या पाठीशी भक्कम उभे म्हणतात ना, एका पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तसं आमच्याकडे उलट आहे, एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष उभा आहे। आमची डान्स कॉम्पिटिशनचं आता आम्ही असं ठरवलंय की आपण डान्स कॉम्पिटिशनचे सीझनचे प्रत्येक सिटीमध्ये वेगवेगळ्या सिटीमध्ये करत आहोत। जसं आजपर्यंत मुंबईमध्ये केले, आता नाशिक, तसे आता वेगवेगळ्या सिटीजमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण हे कार्यक्रम करत आहोत। त्यामध्ये लावणी जास्त आहे याचं कारण आहे गौतमी पाटील मॅम आणि आपले अश्मिक सर। ऑल क्रेडिट गोज टू अश्मिक सर आणि गौतमी। तर आता या डान्स कॉम्पिटिशन मध्ये तो पूर्ण देशातून कंटेस्टंट आले आहेत, फक्त राज्यातून नाही तर देशातून। आपल्याकडे बँगलोरचे कंटेस्टंट आहेत, आपल्याकडे झारखंड आहे, आपल्याकडे आग्रा आहे, आपल्याकडे प्रयागराज आहे, ओडिसाचे पण कंटेस्टंट आहे। ऑल ओव्हर इंडियातून आपल्याकडे कंटेस्टंट। पण या सगळ्या कॉम्पिटिशनचा टोटल कॅश प्राइस येतो 1,10,000 रुपये। आता एकूण 70 पार्टिसिपंट होते ग्रँड फिनालेसाठी। आपण याचे ऑडिशन्स घेतलेत, ऑनलाईन ऑडिशन घेतलेत, ऑफलाईन नाशिकमध्ये ऑडिशन घेतले, आम्ही सेमीफिनाले केला आणि आता हा आमचा ग्रँड फिनाले। मी तिसऱ्यांदा नाशिकमध्ये येते। तर खरं तर सर्वात प्रथम मी प्राजक्ता देसाई मॅडमांचं खरंच मनापासून आभार मानते। मला त्यांनी कार्यक्रमाला बोलवलं आणि ही डान्स स्पर्धा आहे आणि डान्स मला खूप डान्समध्ये आवड आहे, सगळ्यांनाच माहिती आहे। डान्स म्हणजे मला आवडतोच नेहमी। तर आज डान्स स्पर्धा आहे आणि मी तिथं आली आहे म्हणून मला खूप छान वाटतंय। आणि सोनी पैठणी, सोनी गिफ्टचं पण मी मनापासून आभार मानते, प्राजक्ता ताईंचं मनापासून आभार मानते मला इथं बोलवल्याबद्दल। नाशिकमध्ये शो झालेत आणि मला भरभरून प्रेम मिळालं, प्रेक्षक वर्गांचं, महिला वर्गांचं मिळालं। तसं मला सर्व महाराष्ट्राचं प्रेम कायम मिळत असतं, पण नाशिककरांचंही मला प्रेम मिळालं म्हणून मी त्यांचं सर्व नाशिककरांचं मनापासून आभार मानते। पहिलाच कार्यक्रम आहे आणि आमची पहिलीच भेट आहे, पण खूप छान आहे। यापुढे आमचे कार्यक्रम अपेक्षा करतो नक्की। एक मिनिट, आज प्राजक्ता ताईंचा बर्थडे पण आहे। प्राजक्ता ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार, मी तुमचा वैभव घुगे आणि आज मी ते नाशिकला आलोय इंडियाज बिगेस्ट डान्स कॉम्पिटिशन सीझन 1 साठी। आणि पहिल्यांदाच हे कॉम्पिटिशन नाशिकला होत आहे। खूप लोकांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय बोज अँड बटनच्या पूर्ण टीमने। तर खूप बरं वाटतंय, कॉम्पिटिशन आज चालू झालंय। सोलोज आहेत, ग्रुप्स आहेत आणि ट्रान्स क्वीनची पण एक कॅटेगरी आहे, तिकडे त्यांना सुद्धा प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि सगळे येऊन आपलं कला दाखवत आहेत आणि आपली मेहनत तिकडे दाखवत आहेत। तर खूप बरं वाटतंय। नो कॉम्पिटिशन आता अर्ध झालंय, अर्ध बाकी आहे, तर मजा येणार आहे। कारण की लो एनर्जीने चालू झालं आहे, नो एनर्जी पिकवर जाते आणि सीझन 2 ची पण आम्ही वाट बघतोय की सीझन 1 एक पॉझिटिव्ह नोटने चालू झाले आणि सीझन 2 पण येईल तर अजून डबल धमाक्याने चालू होईल। तर येस, सगळ्या कलाकारांना ऑल द बेस्ट आणि रिझल्ट काही असो पण तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळत आहे, त्यावर तुम्ही परफॉर्म करताय आणि लोकांसमोर तुमचं आर्ट एक्सप्लोर होत आहे, ही सगळ्यात खूप मोठी गोष्ट आहे। तर सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि खूप बरं वाटतं आज इकडे। तो बोज बटन
आणि प्राजक्ता मॅडम, म्हणजे प्राजक्ता ऑफकोर्स मगाशी बोलली मी आय एम अ प्राऊड हजबंड, बट हवेवर प्राजक्ता जी मेहनत घेते आणि नाशिकमध्ये एका स्टेजच्या खाली एवढे लोकांना एकत्र करणं इज नॉट अ स्मॉल टास्क. अँड होपफुली यापुढे भरपूर शोज होतील नाशिकमध्ये पण. प्लस वी आर एमिंग फॉर इंटरनॅशनल इन फ्यू डेज. दॅट्स इट. नृत्य किंवा संगीत या ज्या कला आहेत ना, त्याला त्या कलांना प्रोत्साहन द्यायचं असेल ना, तर कोणीतरी त्याची एक जबाबदारी घ्यायला लागते. आता जर तुम्ही आता काही विशिष्ट डान्स बघितले याच्यामध्ये, अतिशय लहान लहान मुलं आहेत, पण त्यांच्यात जे काही टॅलेंट बनलेलं आहे ना, तर ते टॅलेंट लोकांपुढे कसं आहे ना, तर ते स्पर्धांमधलं. म्हणजे आमची सुद्धा जडणघडण जी आहे अभिनय करण्याची, ती स्पर्धांमधूनच झाली. आणि त्या स्पर्धेतनं भाग घेत नंतर हळूहळू व्यवसायिक ठिकाणी आला. तर हे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आणि अतिशय अजून एक चांगली गोष्ट तिने अशी केली की गौतमीताई सारख्यांना ते परत बोलले, कारण इन्स्पायरिंग आहेत त्या. म्हणजे 4 मुलांना असं वाटत असेल ना की आपल्याला डान्स करायचा आहे, पण कसं आहे तर ते इन्स्पायरिंग असतं की बघा इतकं छान करतात. त्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी इथं आणलेले आहेत प्रोजेक्ट करायचे. आणि याचा फायदा नक्कीच होईल. आणि दरवर्षी तुम्ही हे करा. मगाशी मी कोणाला तरी मला वाटतं विचारलं बोललो की नृत्याबरोबर आता गाण्याचं पण करा, कारण खूप बदल आहे टॅलेंट आपल्याकडे. कमी नाही टॅलेंटची, अतिशय चांगली चांगली विचार मुले त्यांना आपण पुढं आणलं पाहिजे. आणि त्यासाठी वाटत. नमस्कार, मी सौ श्रद्धा सचिन राजे भोसले, साताऱ्याहून आज नाशिकला आले आहे. बोज अँड बटन्स यांनी जी इंडियाज बिगेस्ट डान्स कॉम्पिटिशन घेतली आहे, तिथे एक जज म्हणून मी आलेली आहे. खूप छान स्पर्धा होत आहे. प्राजक्ता देसाई मॅमने खूप चांगलं असं नियोजन आणि असा प्लॅटफॉर्म दिला आहे सर्व कलाकारांना. सगळ्यांनी उत्तम असा सादरीकरण करत आणि चांगला स्टेज मिळतंय याचा वापरही केलेला आहे. आपणही या आता इथून पुढच्या जे सीझन 2 होईल तिथे नक्की तुम्ही सगळ्यांनी पुन्हा सहभाग घ्या आणि चांगल्या स्पर्धा खेळा. धन्यवाद. नमस्कार, मी आश्मिक आणि खूप बरं वाटतं आज इंडियाज बिगेस्ट डान्स कॉम्पिटिशन बोज अँड बटन्सच्या माध्यमातून प्राजक्ता देसाई मॅमने ऑर्गनाईज केलं आहे आणि नाशिकमध्ये होत आहे. खूप धमाल येते. नेहमीच मी मुंबईमध्ये आणि मुंबईच्या बाहेरही कॉम्पिटिशन्सला जजिंग करत असतो, परंतु आज नाशिकमध्ये हा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून खरंच खूप बरं वाटत आहे. आणि खूप छान ऑर्गनाईज केलेलं आहे. सगळ्यांचं मानपान सन्मान सगळ्यांचा आदर इथे केलं गेलेलं आहे. खूप बरं वाटतंय. तर मी म्हणेन जेव्हा कुठे सीझन 2 येईल तेव्हा सगळ्यांनी नक्कीच आवर्जून उपस्थिती दाखवा. आणि खूप छान टॅलेंट आपल्याकडे गावा ठिकाणी खूप रॉ टॅलेंट असतात जे प्रदर्शनीमध्ये येत नाही. तर नक्की या, पुन्हा एकदा तुमच्या डान्स अकॅडमीला उजाळा द्या. आणि आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल खरंच खूप थँक्यू. आणि तुमचं देखील खूप थँक्यू, कारण तुमच्यामुळे आम्ही लाईमलाईटमध्ये येतोय. सो थँक्यू सो मच प्रसार माध्यम. थँक्यू. नमस्कार, जय अंबे जय श्री महाकाल. मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी, आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा. आजचा जो कार्यक्रम आहे बोज बटन्सने ठेवलेला, मुख्यतः आपण बघतो की पुरुष स्त्रिया यांच्यासाठी सर्वच करत असतात, पण आज त्यांनी जो एक किन्नरांनाही एक प्लॅटफॉर्म दिला आहे आणि त्यांच्याकडेही जी सुंदर अशी त्यांना समानतेची वागणूक दिलेली आहे, हे बघून खरंच खूप छान वाटतं आहे. आणि असेच कार्यक्रम समाजामध्ये नेहमी होत राहू. आणि सर्वांना तुमच्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा ही नाही, सहानुभूतीची अपेक्षा नाही, तर समानतेची अपेक्षा आहे. आणि अशीच ही नेहमी होत राहू. जय अंबे जय श्री महाकाल. सपनों से हर घर सजाएंगे, क्रॉकरी अप्लायंसेस ले आएंगे, प्लास्टिक हाउस होल्ड लाएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे. सोनी गिफ्ट्स, शालीमार, नासिक.